रायगडच्या सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीतील काही अनधिकृत बांधकाम सुरूच असून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे, असा आरोप विडसई ग्रामस्थांनी केला आहे। हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी दिनांक 20 जानेवारी पासून विडसई ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे पुन्हा एकदा पाली तहसील कार्यालयाबाहेर न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत। सलग 4थ्या दिवशीही उपोषणकर्ते आणि प्रशासन यांच्यात चर्चा होऊन तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच आहे। आमच्या मागण्यांची जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत माघार नाही, असा इशारा उपोषणकर्ते सचिन वाघमारे यांनी प्रशासनाला दिला आहे। या आंदोलनाला ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हाध्यक्ष नरेशभाई गायकवाड यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर येत्या 24 तासात कारवाई करावी, अन्यथा आम्ही पॅंथर स्टाईलने दणका देऊ, असा इशारा देखील यावेळी दिलाय। त्यामुळे हे आंदोलन येत्या काळात चिघळणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत। आज 4 दिवस झालेले आहेत की प्रशासनाने मागच्या जो उपोषण झाला त्या उपोषणानंतर हा प्रशासनाचा पत्र माझ्या हातामध्ये आहे आणि हा प्रशासनाने पत्र दिलं होतं आणि पत्र दिल्याच्या नंतर सुद्धा ते उपोषण आम्ही थांबवलं। प्रशासनाचा एक आम्ही आदर करतो, ते उपोषण आम्ही थांबवलं आणि ते उपोषण थांबवल्याच्या नंतर एक 6 महिन्याचा कालावधी गेला आणि त्या कालावधीनंतर त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर जे बांधकाम चालू होतं, जे स्ट्रक्चर होतं ते बांधकाम हे चालूच आहे। हे बांधकाम अनधिकृत बांधकाम आहे। आज मला या जे गावकरी लोक आहेत, जे विडसई गावचे सर्व लोक आहेत, त्या लोकांनी प्रशासनाच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे की साहेब त्या ठिकाणचं अनधिकृत बांधकाम चालू आहे आणि आज त्या ठिकाणचं सचिन वाघमारे विडसई गावचे आज प्रशासनाच्या दालनासमोर 4 दिवस झाले उपोषणाला बसलेत। आज हे प्रशासन या ठिकाणी डोळे झाकून बसलेलं आहे। मला या प्रशासनाला सांगायचं आहे, सचिन वाघमारे हा एक व्यक्ती आहे, हा एक माणूस आहे। त्या माणसाला वेदना आहेत की नाही? तुमच्याकडे त्या माणसाकडे जाण्यासाठी या ठिकाणी वेळ आहे की नाही? तुमच्याकडे तुम्ही माणसं आहेत, आम्ही सुद्धा एक माणसं आहोत। अरे तुमच्याकडे काही संवेदना आहेत का नाही? आज 4 दिवस तो व्यक्ती या ठिकाणी उपाशी आहे। आज प्रशासनाच्या या ठिकाणी दालनामध्ये आम्ही गेलोय, या ठिकाणी तहसीलदारासमोर गेलोय, परंतु तहसीलदाराचं जे काही उत्तर होतं, आज जर तुमच्या पत्राद्वारे जर या पत्राचा जर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी पहिला दिवस होता, या पहिल्या दिवशीच जो उपोषण जे चालू झालं त्याच दिवशी या ठिकाणी तहसीलदार साहेबांची या ठिकाणची भूमिका असली पाहिजे होती की हे उपोषण या ठिकाणी तुम्ही करू नका। त्या लोकांना आम्ही तात्काळ जाऊन जे काही काम आहे ते काम आम्ही थांबू, अशा प्रकारचं या ठिकाणचं उत्तर पाहिजे होतं। परंतु इथलं जे प्रशासन आहे, हे प्रशासन आमच्या मरणाची या ठिकाणी वाट बघत आहे। मला या प्रशासनाला सांगायचं आहे की आम्ही माणसं आहोत, आम्हाला माणसासारखं जगू द्या। आमच्या गावाचा रस्ता बंद केलेत, आमच्या गावठाणचा रस्ता बंद केलाय, आमच्या जे गावाचं गव्हर्न आहे तो गव्हर्न या ठिकाणी तुम्ही बंद करताय। आज कोणीतरी या ठिकाणी बिल्डर येतोय आणि आमच्या गावामध्ये घुसखोरी करतोय। अरे तुम्ही जे विले बांधतायत की आमच्या गळे कापतायत? आज मला या प्रशासनाला सांगायचं आहे, आज आम्ही या ठिकाणी आम्ही कायद्याचे पालन करणारे आहोत। जर या ठिकाणी कायद्याचं पालन करत असताना जर तुम्ही आमचं जर शोषण करत असाल तर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड यांनी 24 तास अल्टिमेट दिलेलं आहे। या 24 तासामध्ये जर त्या ठिकाणचं जे काम आहे अनधिकृत बांधकाम जर ते थांबवलं नाही तर ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या रायगड जिल्ह्यामध्ये मी या ठिकाणी माझं सांगतो की सर्व पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि जे बांधकाम आहे ते बांधकाम आम्ही या ठिकाणी तोडल्याशिवाय या ठिकाणी आम्ही राहणार नाही। विडसई गावचे ग्रामस्थ सचिनजी वाघमारे साहेब आणि आमच्या ऑल इंडिया पॅंथर सेनेचे उपाध्यक्ष हे या तहसीलच्या आवारात गेले 4 दिवस झालेत उपोषणाला बसलेत। परंतु गेले महिनाभर या प्रशासनाला पत्र देऊन देखील प्रशासनाने पाहिजे तसं लक्ष दिलं नाही। एक 4-5 महिन्यापूर्वी आमच्या सचिन वाघमारेंनी उपोषण केलं होतं आणि त्यांना लेखी स्वरूपात या तहसीलदारांनी पत्र दिलं होतं की बाबा स्ट्रक्चर हलवला जाईल आणि जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती सगळी बांधकामं आम्ही आमच्या ह्याच्यात कारवाई करू, अशा प्रकारचं पत्र आम्हाला त्या उपोषणाच्या वेळी दिलं होतं। परंतु ही धनदांडगी माणसं, ही पैसेवाली माणसं त्यांच्या मुजुरीतनं कमी येताना आम्हाला दिसत नाहीत। ते त्यांची कामं राजरोसपणे चालू आहेत, त्यांची कामं थांबताना दिसत नाहीत। अनधिकृत बांधकामं असतील किंवा इतर कुठलाही असेल,
प्रशासनाचा बॉस ही लोक होऊ शकतात का, हा आमचा प्रश्न आहे. प्रशासनाने लक्ष दिलं असतं तर नक्कीच ही बांधकामं थांबली असती. परंतु आम्हाला आता प्रश्न पडला आहे की प्रशासनाचे बॉस ही लोक होऊ लागलीत का. मी यांना प्रश्न विचारतो. आज आम्ही 4था दिवस होऊन देखील आमच्या बांधवाची प्रकृतीची चौकशी करायला आलो तर त्याला त्रास होताना दिसत आहे. किती अजून ही लोक वाट बघणार, आमच्या मरणाची वाट बघत आहेत काय, असा प्रश्न आम्ही यांना विचारतोय. तहसीलदार दारनाथ गेलो, त्यांना आम्ही विचारलं, परंतु त्यांच्याकडनं समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालं नाही. अजून एक 24 तासाचा अल्टिमेट देतो, अन्यथा पॅन्थर ही आक्रमक संघटना आहे. राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या आदेशानं आणि रायगड जिल्ह्याच्या वतीनं मी सगळ्यांना सूचित करतोय, येत्या 24 तासात जर का प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर आम्ही पॅन्थर दणक्यानं ते जे काही बांधकाम आहे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही तिथे तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला सर्वस्व जबाबदार इथले प्रशासक असतील, इथे मी सांगतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.